तुम्हाला खरं वाटेल का जर मी तुम्हाला असं म्हटलं की तुम्ही कोणाच तरी गुलाम आहात, तुमची बॉडी कोणाची तरी गुलाम आहे, तुमचं मन सुद्धा गुलाम आहे? नाही वाटणार ना? पुढच्या काही मिनिटांमध्ये मी हे तुम्हाला प्रूव्ह करून दाखवेन की तुम्ही कोणाचे तरी फार भयानक मोठे गुलाम आहात. बरं, त्या गुलामगिरीतून कसं बाहेर पडायचं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि हां, याच्यातलं जे तिसरं उदाहरण असणार आहे हे तर तुम्ही म्हणजे अगदी सहज स्वतःशी रिलेट करू शकाल. आणि आत्तापर्यंत तसा एक्सपिरियन्स घेतलेला नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेच आजच्या दिवशी हा प्रयोग करून जर पाहिलात तरी तुम्हाला कळेल की अरे खरंच आपल्या बाबतीत हे सगळं असं घडतंय. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर इमॅजिन करा की तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या प्रोजेक्टवरती काम करताय, तुमची एक्झाम असेल, मे बी तुम्ही लाईफमध्ये वेगळं काहीतरी करताय, सध्या कुठल्या तरी फील्डमध्ये आहात, तुमचा स्वतःचा बिझनेस आहे, कुठल्याही एका आयडियावरती तुम्ही काम करताय. आणि जर मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला हेल्प करण्यासाठी मी एक अशी व्यक्ती देऊ शकते जी तुम्हाला ज्या फील्डचं नॉलेज पाहिजे किंवा ज्या फील्डचं नॉलेज असणारी व्यक्ती पाहिजे त्या फील्डचं सगळं नॉलेज तिला आहे, तुम्ही जसं तिला सांगाल तसंच ती काम करेल, इव्हन त्याच्यापेक्षा काहीतरी चांगलं बेटर काम ती करू शकते, इतकं क्वालिफिकेशन असणारी ती व्यक्ती आहे. जर मी अशी व्यक्ती तुमच्याकडे दिली तर तुम्ही तिच्याकडून काय करून घ्याल? तुमच्या प्रोजेक्टचं सगळ्यात बेस्टवालं जे काम आहे ते तिच्याकडून करून घ्याल. तुमच्या प्रोजेक्टला बेस्ट कसं बनवता येईल याच्यासाठी तिच्याकडून आयडियाज घ्याल, की तुम्ही त्या व्यक्तीला सांगाल की माझा प्रोजेक्ट खराब कसा होईल ते बघ. काय कराल तुम्ही? त्या व्यक्तीकडून काहीतरी चांगलं करून घ्याल ना? मला आत्ता सांगा कमेंट करून की तुम्ही काय करून घ्याल तिच्याकडून. मग ज्या पद्धतीने ती व्यक्ती तुमच्याकडे कामासाठी म्हणून येईल तसंच आत्ता तुमच्याकडे तुमची बॉडी, तुमचं मन, तुमचं गुलाम बनून तुमच्याकडे आलं आहे, पण तुम्हाला कळत नाही आहे की त्याच्याकडून आपल्याला काय काम करून घ्यायचं आहे. तुम्ही जर तुमच्या डोक्यामध्ये सकारात्मक विचार ठेवलेत तर तुमची बॉडी, तुमचं माइंड जे आहे ते तुम्हाला काही ना काहीतरी पॉझिटिव्ह आउटपुट देत राहतं. जर तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये निगेटिव्ह आणि असे अगदी खाली तुम्हाला खेचणारे, त्याच्यानंतर तुम्हाला अगदी लो फील होईल, डिस्टर्ब फील होईल, वाईट वाटेल असे जर विचार तुम्ही ठेवत असाल तर तुमची बॉडीसुद्धा तशीच रिॲक्ट करते. ठीक आहे, आता जे मी म्हटलं की तुम्हाला 3 उदाहरणं देईन. त्याच्यातलं सगळ्यात पहिलं उदाहरण, एक प्रयोग केला गेला होता. काही लोकांना फार धूम्रपानाची सवय असते किंवा कुठलंही एखादं व्यसन असतं, तर त्या लोकांना ती सवय इतकी जास्त असते की एका ठराविक वेळेनंतर त्यांना शांत बसवत नाही. म्हणजे साधं उदाहरण देते, तंबाखू खाणारा माणूस असेल, त्याला जर सवय असेल चहा पिल्यानंतर तंबाखू खायची किंवा जेवल्यानंतर लगेच तंबाखू खायची आहे किंवा एका तासाच्या गॅपनी, अर्ध्या तासाच्या गॅपनी जर एखादा माणूस तंबाखू खात असेल तर तुम्ही त्याच्या पाया पडा, तुम्ही काहीही करा, तो माणूस त्याच्या वेळेमध्ये तंबाखू खाणार म्हणजे खाणारच. पण एक प्रयोग केला गेला की अशा माणसांना ज्यांना खूप जास्त धूम्रपानाची सवय आहे, अशा लोकांना ज्या वेळेला म्हणजे विमानातून प्रवास करायचा होता त्यांना आधी असं सांगण्यात आलं की 2 तासाची फ्लाईट आहे आणि 2 तासामध्ये तुम्ही धूम्रपान करू शकणार नाही. आता प्रवास तर करायचा आहे. हे लोक म्हटले ठीक आहे, आम्ही 2 तास धूम्रपान नाही करणार. विशेष म्हणजे त्या 2 तासामध्ये त्याच्यातल्या एकालाही धूम्रपान करण्याची इच्छा झाली नाही किंवा ती तलफ जी होते ना ती झाली नाही. पण 2 तास झाल्यानंतर सुद्धा ज्या वेळेला ती फ्लाईट अजूनही प्रवासातच आहे त्यावेळेला मात्र 2 तासानंतर त्या लोकांना अस्वस्थ वाटायला लागलं. 2 तासानंतर त्यांना धूम्रपानाची आठवण व्हायला लागली. का? कारण त्यांची बॉडी आता सिग्नल द्यायला लागली की 2 तास झालेत आणि आता मला हे हवं आहे. म्हणजे जो माणूस काही मिनिटच फक्त त्या धूम्रपानापासून दूर राहू शकतो तो माणूस सुद्धा 2 तास स्वतःला थांबवू शकला, कारण त्याच्या ब्रेननी त्याला स्पष्टपणे असं सांगितलेलं होतं की 2 तास पुढचे धूम्रपान करायचं नाही आहे. म्हणजे तुम्ही जर तुमच्या बॉडीला स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्ट करत असाल तर तुमची बॉडी तुमचं सगळं ऐकते, पण आपल्याला त्या इन्स्ट्रक्शन्स करेक्टली देता येत नाही. जसं मी सांगितले की एखादी व्यक्ती तुमच्याकडे जर कामाला आली, ती एक्सपर्ट असेल, तुम्ही तिच्याकडून कसं काम करून घ्याल. जर तुम्हाला इन्स्ट्रक्शनच कशा द्यायच्या हे माहिती नसेल तर तुमच्याजवळ त्या फील्डमधला अगदी तज्ज्ञ माणूस जरी आणून सोडला तरीसुद्धा तुमचं काहीही होऊ शकणार नाही. त्याच्यामुळे बॉडीला इन्स्ट्रक्शन्स कशा द्यायच्या हे पहिल्यांदा शिकून घ्या. दुसरं उदाहरण देते. आता तुम्हाला माहिती आहे काही लोक उपवास करतात. तुम्ही उपवास करता की नाही हे मला कमेंट करून सांगा. करत असाल तर कुठला वार करतात आणि का करतात हे पण सांगा. ठीक आहे, आता काही लोक उपवास करतात. पहा, ज्या लोकांना उपवासाची सवय आहे, आठवड्यातला एक ठराविक वार, त्या लोकांना सकाळपासून उपवासाच्या दिवशी खरंच भूक नाही लागत. म्हणजे त्यांच्या बॉडीला ती सवय झालेली असते किंवा त्यांनी आधीच सांगितलेलं असते की आज माझा उपवास आहे तर मला भूक नाही लागणार. काही असतात माझ्यासारखे की उपवासाच्या दिवशी जास्त भूक लागते. सो उपवास आहे म्हटलं की त्या लोकांना भूक नाही लागत. पण जशी संध्याकाळ होते
संध्याकाळ झाल्यानंतर म्हणजे रात्र जशी जशी व्हायला लागते कळते की आता उपवास सोडायचं टायमिंग झालं आहे, ॲटोमॅटिक बॉडी सिग्नल द्यायला लागते. म्हणजे काही लोक तर निर्जला उपवास करतात, अगदी पाणीसुद्धा पित नाहीत, पण संध्याकाळ झाल्यानंतर मात्र बॉडी गिवअप करायला लागते. किंवा चतुर्थीचा उपवास करणारे लोक, चंद्रोदय जर 9 वाजता आहे हे पाहिलं असेल कॅलेंडरमध्ये, तर 9 वाजता भूक लागायला सुरुवात होते. त्याच्या थोडंसं एक 10-15 मिनिट आधीच भूक लागायला सुरुवात होते, कदाचित त्याच्या आधी लागत नसेल. आता हे पर्सन टू पर्सन डिफरंट असू शकतं, पण ही गोष्ट खरी आहे की नाही. आता हे झालं दुसरं उदाहरण. म्हणजे इथे सुद्धा तुमच्या बॉडीला हे माहिती आहे की मला जर आज सांगितलं की सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपवास आहे, तर तुमची बॉडी दिवसभर तुम्हाला परेशान नाही करणार, पण संध्याकाळी ती तुम्हाला परेशान करायला सुरुवात करेल की मला भूक लागली, मला खायचं आहे काहीतरी. तिसरं उदाहरण तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने रिलेट करू शकाल. आता हे थोडंसं ऑड वाटेल तुम्हाला, बट ही रियालिटी आहे. समजा तुम्ही बाहेर कुठेतरी प्रवासामध्ये गेलात, किंवा तुम्ही एखादं लेक्चर अटेंड करताय, किंवा तुम्ही कुठल्या तरी महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आहात आणि तुम्हाला वॉशरूमला जायचं आहे, जोरसे लगी आहे. आता मला सांगा, तुम्हाला माहिती की पुढचे 15 मिनिट ही मीटिंग संपणार नाही आहे, पुढचे 15 मिनिट हे लेक्चर संपणार नाही आहे, पुढचे 15 मिनिट तुम्ही अशा सिच्युएशनमध्ये आहात की तुम्ही वॉशरूमपर्यंत पोहोचू शकणार नाही आहे. तुम्ही कंट्रोल करता की नाही? होतं. त्या 15 मिनिटाचे परत आणखी 15 मिनिट वाढले, अर्धा तास जरी झाला, तुमची बॉडी कंट्रोल करते म्हणजे करतेच. तिथून उठून तुम्ही वॉशरूमपर्यंत जाईपर्यंत पण तुम्ही कंट्रोल करतात, पण तुम्ही वॉशरूमचा दरवाजा उघडला की तुम्हाला कंट्रोल होत नाही. आय एम सो सॉरी, थोडंसं वियर्ड आहे एक्झाम्पल, बट ही रियालिटी आहे. मला तुम्हाला फक्त हे सांगायचं आहे की तुमची बॉडी तसंच रिॲक्ट करते जसं तुम्ही तुमच्या बॉडीला फीड करताय, जसं तुम्ही तुमच्या बॉडीला सांगताय की हे असं आहे. तुला एवढा वेळ ही गोष्ट जर कंट्रोल करायची, तुला एवढा वेळ ही गोष्ट जर सहन करायची, असं जर तुम्ही तुमच्या बॉडीला सांगत असाल, तर तुमची बॉडी तुमचं ऐकते. मग जेव्हा तुम्हाला माहिती आहे की माझी बॉडी या पद्धतीने मला रिस्पॉन्ड करते, मग ह्या गोष्टीचा वापर तुम्ही काहीतरी चांगल्या गोष्टीसाठी का करू नये, हा माझा मेन मुद्दा आहे. लाईफमध्ये मला काहीतरी अचीव करायचं, त्याच्यासाठी मला मेहनत घेणं गरजेचं आहे. तुम्ही जर सतत हे म्हणत असाल की नाही नाही, मी रात्री 10ला झोपले आणि सकाळी 6ला उठले तरच माझी झोप पूर्ण होते, नाही तर माझी झोप होत नाही, माझी झोप नाही झाली तर मग माझी बॉडी साथ नाही देत, मग दिवसभर माझं डोकं दुखत राहतं. तुम्ही म्हणा तर रात्री झोपताना की मी सकाळी जर लवकर उठले किंवा आज मला उशीर झाला, माझं उद्या डोकं दुखणार, तुमचं दिवसभर डोकं दुखत राहील. त्याऐवजी तुम्ही असं म्हणा, अरे रात्री 2 तास जरी मी शांत झोपले ना, माझी मस्त झोप होते, मला नंतर झोपेची गरज नाही पडत. दुसऱ्या दिवशी तुम्ही फक्त 2 तास जरी झोपलेले असाल, दुसऱ्या दिवशी फुल चार्जने तुम्ही काम करू शकता. इट्स ऑल अबाउट माइंडसेट. तुमचा माइंडसेट काय आहे, तुम्ही तुमच्या ब्रेनला काय फीड करताय. याच्याही पुढचं जाऊन आणखी उदाहरण सांगू. तुम्ही पाहिलं तुमच्या भावना तुमच्यावरती कशा पद्धतीने अफेक्ट करतात. म्हणजे जर समजा तुम्ही खूप आनंदात असाल, खूप खुश असाल, तरीसुद्धा तुम्हाला भूक लागत नाही कधी कधी. आणि काही लोक दुःखामध्ये असतात तर त्यांना भूक नाही लागत. म्हणजे आपण ज्यावेळेला पाहतो की एखाद्या घरामध्ये काहीतरी एखाद्या व्यक्तीचं निधन झालं, त्या घरातल्या लोकांचं म्हणजे रोजचं जरी त्या घरामध्ये एखादा भुक्कड माणूस जरी असेल तरीसुद्धा त्याला भूक नाही लागत. का? कारण त्या ज्या आपल्या फिलिंग्ज असतात या आपल्या बॉडीला ज्या पद्धतीचे सिग्नल देतात आणि त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये जे हार्मोन्स सिक्रेट होतात, जे रिलीज होतात हार्मोन्स, तर याचा परिणाम म्हणजे कम्प्लिटली तुम्ही काय थिंकिंग करता, तुम्ही काय फील करता याच्यावरती तुमची बॉडी रिॲक्ट करते. मग मला फक्त एक सांगायचं या सगळ्यातून की आपण आपल्या ब्रेनला अशा पद्धतीनेच का इन्स्ट्रक्ट करू नये किंवा अशा पद्धतीनेच अशा गोष्टी का फीड करू नयेत ज्या फक्त आपल्याला हॅपी करतील. पहिली गोष्ट तर. दुसरी गोष्ट तर आपल्याला जे हवं आहे लाईफमध्ये, जे अचीव करायचं आहे तिथंपर्यंत जाण्यासाठी पुश करतील. किंवा ज्या गोष्टीमध्ये मला माझं 100% देणं गरजेचं आहे, जिथे मला सेल्फ डाऊट आहे, जिथे मला माझी स्ट्रेंथ कमी आहे असं वाटतं, जिथे मला नेहमी असं वाटतं की हे माझ्याकडून होईल की नाही होईल, त्या ठिकाणी मी माझ्या ब्रेनला जर पॉझिटिव्ह इन्स्ट्रक्शन्स देऊन पाहिलं तर काय होईल की अरे मला माहिती आहे की तू एवढा वेळ काम करू शकतेस. हे जर सांगितलं तर होईल ना. एक प्रयोग करून पहा. कदाचित हे 100% लोकांच्या बाबतीत होणार नाही, पण हे मला खूप वेळा जाणवलं की ज्या दिवशी मी रात्री स्वतःला सांगते ना उद्या सकाळी मला 4 वाजता उठायचं, उद्या सकाळी मला 5 वाजता उठायचं, मी ॲटोमॅटिकली जागी होते. ज्या दिवशी माझं खूप काम पेंडिंगला पडलेलं असतं आणि मला असं वाटतं की रात्री जेव्हा पण जाग येईल ना तेव्हा मी ते तेवढं थंबनेल डिझाईन करून घेईन किंवा तेवढा मी व्हिडिओ एडिट करून घेईन, ट्रस्ट मी 2, 2:30, 3 वाजता मला कधीही निम्म्या रात्रीची जाग येते आणि ती अशी येते की परत मला लगेच झोपही नाही लागत. मग त्यावेळेत मी काम करते. म्हणजे जे स्टुडंट्स आहेत माझे त्यांना माहिती की मी कधी कधी रात्रीच्या 2:30 वाजता, कधी कधी रात्रीच्या 3 वाजता त्यांना दुसऱ्या दिवशीच्या क्लासची अपडेट देत असते. याचा अर्थ असा नसतो की मी प्रत्येक वेळेस 3 वाजेपर्यंत जागले, पण कधी कधी जाग म्हणजे ज्यावेळेला मी बोलते असं की हां मला जर जाग आली तर मी हे काम करेन, मला ॲक्च्युली जाग येते.
सो एक ट्राय करून पहा की रात्री झोपताना अगदी शांतपणे स्वतःला सांगा की उद्या मला उठायचं आहे लवकर, एक टाईम फिक्स करा आणि पहा विदाऊट अलार्म तुम्हाला जाग येते का. काही लोकांच्या बाबतीत हे लगेच होईल, काही लोकांच्या बाबतीत कदाचित काही वेळ लागेल. तुम्हाला जर सवय लागली अलार्म लावून झोपायची तर तुम्ही कंटिन्यू कदाचित 10-12 दिवस तुम्ही अलार्म सोबत उठाल, पण परत परत असं होईल की विदाऊट अलार्म पण तुम्ही त्यावेळेला उठायला लागतात. तुमची बॉडी, तुमचं माइंड तुमच्या विचारांचा गुलाम आहे. आता त्या गुलामाला तुम्ही चांगल्या कामासाठी कामाला लावताय की तुमच्यासारखंच त्याला पण आळशी पण होत आहे, हे तुमच्यावरती आहे. सो मला असं वाटतं की जे काही तुम्हाला मिळालं आहे त्याचा खूप चांगल्या दिशेने आणि खूप चांगल्या गोष्टीसाठी वापर करा आणि तुम्हाला लाईफमध्ये जे काही हवं आहे ते तुम्ही अचीव करू शकता. इट्स ऑल अबाउट माइंडसेट. सो तो माइंडसेट जो आहे तो चेंज करा. हा थॉट तुम्हाला पटला की नाही हे मला कमेंट करून सांगा. असंच एखादं आणखी उदाहरण जर तुमच्या म्हणजे लगेच लक्षात आलं असेल की हां हे असं असं पण होतं, जसं मी बाकीची 3 उदाहरणं सांगितली, असं जर तुम्हाला कधी फील झालं असेल किंवा असं तुम्हाला लगेच जाणवलं असेल आत्ता, तर ती गोष्ट पण कमेंटमध्ये सांगा. कदाचित तुमची ती एक कमेंट पण बाकी ज्या लोकांना वाटते की नाही नाही यार मॅडमनी तर कुठून तरी वाचून सांगितलं असेल, त्यांना वाटेल अरे नाही कमेंटवाले पण सांगतात म्हणजे हे असं होतंय खरं, त्यांना पण तो विश्वास बसेल. त्याच्यामुळे नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते जे व्हिडिओज तुम्हाला ग्रोथ करण्यासाठी, त्याच्यानंतर म्हणजे तुमची ग्रोथ होण्यासाठी, ग्रो करण्यासाठी हेल्प करतील, त्याचबरोबर लाईफमध्ये सक्सेस मिळवण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं सॅटिस्फाईड राहण्यासाठी हेल्प करतील. सो जर हे व्हिडिओज तुम्हाला हेल्पफुल वाटत असतील, तुमच्या लाईफमध्ये थोडी जरी व्हॅल्यू ॲड करत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या ब्रेनला आणि आपल्या बॉडीला योग्य इन्स्ट्रक्शन्स द्या. बाय बाय.